श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।
ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय। संत सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। संत सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय। मधुसूदन गिरी काका की जय। साम भजे नमो पार्वते पते शिव हर 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 महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे राधे। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति। द्वैन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं। द्वैन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतम्। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु। गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। दया संगतीने विराग झाला। या संगतीने विराग झाला। मनोदरीचा जडभास गेला। मनोदरीचा जडभास गेला। साक्षात परमात्मा मज भेटविला। विसरू कसा मी गुरु पादुकेला। साक्षात परमात्मा मज भेटविला। विसरू कसा मी श्री केला। विसरू कसा मी गुरु पादुकेला। विसरू कसा मी गुरुपादुकेला। अलंकावती धन्य भूमी पवित्र। अलंकावती पुण्य भूमी पवित्र। तिथे ज्ञानदतो ज्ञान राजा सुपात्र। तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। आठविता महापुण्य राशी। आठविता महापुण्य राशी। साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वराशी। साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वराशी। साष्टांग नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराशी। साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वराशी। साष्टांग नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराशी। साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वराशी। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति। 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 पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।
तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ऐसा अर्जुन साधारणपणे आपुल्या दर्शनाची विधाने कळवून घेतला तेने अनंत रूपे। ऐसा अर्जुन असाधारणपणे आपुल्या दर्शनाची विधाने कळवून घेतला तेने अनंत रूपे। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोपारायणे ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी अनेक ग्रंथाचा विस्तार केला। तो कशासाठी केला तर तुमच्या आमच्या उद्धारासाठी केला, आपल्या सेवेसाठी करूनी ठेला। तर आज भाग्याचा दिवस आहे। जगद्गुरु तुकोबराया भगवान परमात्मा आपल्या या शिकारा नगरीमध्ये आलेले आहेत बरं का। आज ही पंचमी आहे, देव इथे आहेत। आज तुमचं खरंच छान असं असणार विठ्ठल नामाचा जप ऐकला। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव या ऐकण्यामध्ये माझा भगवान विराजमान तल्लीन झालेला आहे। जगद्गुरु तुकोबरायाच्या द्वारात आहेत आणि मोठ्या आनंदाने तुकोबरायाच्या प्रसंगामध्ये, तुकोबरायाच्या संगतीमध्ये, तुकोबरायाच्या सानिध्यामध्ये आपल्या या शिकारा नगरीमध्ये आहेत। ज्याला ज्याला विठ्ठल नामाच्या जपामध्ये अनुभव आला असेल त्याला हा कळला असेल बरं का। देव आज जेथे नाम घोष बरवा करीते माझा, मी कुठं आहे तो मी वैकुंठी नशे, वेळू एक भानुबिंबू बिन दिशे, वरी योग्याच्या मानशी उमरडो निराय, परितयापाशी मी पांडवा, हर मी उसावा, जेथे नाम घोष बरवा करती माझा, जिथे माझ्या नामाचा जप आहे तिथे मी तिष्ठत आहे बरं का। आज तुमच्या शिकारा नगरीमध्ये भगवान परमात्मा येऊन 3 दिवस झाले बरं का। देवाला विनंती, तुकोबरायाला विनंती करता तुकाराम महाराज चला। तुकोबराय म्हणता देवा आता उद्या सण आहे, उद्या सणासुदीचे लोक काय म्हणतील, कसं जाता येईल, जमणार नाही, एवढा सण होऊ द्या। काय अधिकार असेल देवाचा। देवदशमीला चालेल देव तिथं, एकादशीला तुकोबरायाला नेण्यासाठी दिवसात 5 दिवस राहिले। टाळकऱ्याला निरोप देतो, गावाल्याला निरोप देतो म्हणून एक दिवस महाराजांनी ढकलीत राहिले बर का। काल शिमगा झाला, रंगपंचमी झाली, आता तरी चला म्हणून तुकोबरायाला नेण्यासाठी तुमच्या नगरीमध्ये भगवान परमात्मा विराजमान आहेत। पण खरोखर ह्या भजनामध्ये देव तल्लीन झाला तो विसरून गेला। जायाचं बी देव नाठवे देवपण आणि भक्ताही नाटवे भक्तपण। भगवंताच्या नामामध्ये ज्याचा देहाचा विसर पडतो ना तोच ब्रह्मरूप आणि विठ्ठल रूप होऊन जातो। विठ्ठलाच्या जपामध्ये विठ्ठल होऊन जातो। नाम म्हणता राम म्हणता रामच होईजे आणि पदवी वै सोनी पदवीच घेईजे।
म्हणून त्या नामस्मरणामध्ये तुम्ही भाग्यवान आहात. आज त्या देवाला येणं केलं आणि देव तो तुमच्या एवढ्या मेळ्यामध्ये तो नाचत आहे बरं का. इतका आनंदी झाला देव, इतका आनंदी झाला आहे खरंच. त्या भजनाच्या नादामध्ये तो वेडा झालाय. मोबाईल बंद करून टाका. देव वेडा झालेला आहे. म्हणून सगळ्यांनी आता उद्या होईल नाही होईल, वेळ भेटल नाही भेटल, पण जमलं तर आपण लवकर 5 वाजता करू बरं का, ज्याला जमल त्यांनी. कारण का आता उद्या वेळ नाही आणि काल्याच्या दिवशी तर वेळच नाही. मग कोण गटतील आणि कोण येतील काय तपासा. 9 दिवस खूप छान हा 7वा दिवस आहे. कोणीकडे गेला. जगद्गुरु तुकोबार यांनी मोहून टाकला आम्हाला आणि त्या प्रेमामध्ये, नामामध्ये, कीर्तनामध्ये, चिंतनामध्ये, त्या सेवेमध्ये सगळे भाव विसरून गेले आणि त्या प्रभूशी एक झाले. काही कळलं नाही कसा दिवस गेला आणि असाच दिवस जावावा. असंच एकमेकाचं प्रेम असावं, एकमेकामध्ये आनंद राहावा. आणि एवढीच मी माझ्या श्रीगुरूच्या चरणी आणि रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा परमेश्वराच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी मागणी मागतो की कोणीही कोणाचं काही पाहू नका बरं का. जशी मुलगी बापाच्या तोंडाला बघून कितीही दुःख सहन करते. नांदायला गेली, सासूजात केली असेल, सासराजात केला असेल, दुर्गात केला असेल, ननंद, पण ती मुलगी एक अशी राहते महाराज, बापाकडे पाहून, आपल्या कुळाकडे पाहून, आपल्या खानदानाकडे पाहून कितीही दुःख पचवून घेते, पण आई बापाला कधी सांगत नाही मला दुःख नाही आहे म्हणून. ती खरी असते. तसं आपल्या श्रीगुरूकडे पाहून काही गोष्टी पचवून घ्यायला शिका. कुणाचं कोणी मतमत्सर करू नका बरं का. मला द्यायचं असेल ना तर तुम्ही एवढंच द्या, मला बाकी काही लागत. आणि तुमच्याकडे देण्यासारखं काय आहे? देवाकडे देण्यासारखं नाही. कोण देणार आहे? तुम्ही मला एवढंच द्या की प्रेम द्या. प्रेम असं द्या की एकाच्या दृष्टीत द्वेष आणि एकाच्या दृष्टीत प्रेम असं नका करू बरं का. एवढंच मी माझ्या परमात्म्याला मागतो. याच्यासाठी सप्ताह आहे, याच्यासाठीच विठ्ठल जप आहे. आणि खरोखर विठ्ठलाच्या जपाने तुमची कुठलेही आजार राहणार नाही आणि कुठंच आजार होणार नाही, कसलेच आजार होणार नाहीत. आणि झालेच तर ते राहू शकत नाहीत. एवढा महान माझ्या प्रभूचा जप आहे. नामामध्ये एवढा पावर आहे बरं का. येथे कळी काळाचा रेग नाही. मग काळाचा रेग नाही, या रोगाचा रेग राहील का? हा, पण तशा प्रकारे तशा स्थितीमध्ये जाऊन त्याचा जप करावा. आपण केला बरं का. तुम्हाला वेळ मिळाला तरी तुम्ही येऊन 1 तास अर्धा तास इथं करत जा बरं का. सकाळ नाही जमलं संध्याकाळी करा, संध्याकाळी नाही जमलं केव्हाही करा. 10 मिनिटं करा, 15 मिनिटं करा, 20 मिनिटं करा, 1 तास करा. हे तुमचं भाग्य आहे, तुमचं प्रेम आहे, हे तुमच्याप्रमाणे आहे. तर माऊली ज्ञानोबराया अर्जुनाच्या स्थितीचं वर्णन करतात. अर्जुन ज्या वेळेला अष्टसात्विक भाव झाले, विश्वरूप दर्शन घेतलं आणि आईसा अर्जुन असाधारणपणे आपुलिया दर्शनाची विधाने कळून घेतला तिने अनंत रूपे. अर्जुनाला ज्यावेळी भगवान परमात्मा अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप काय आहे आणि या जगात वागवणारा कोण आहे हे सगळे विधान त्याला कळालं. माझ्या भगवंताचं स्वरूप कसं आहे, माझा भगवंत कोण्या कोण्या रूपामध्ये आहे याचं वर्णन ज्ञानोबराया करतात. अनंत रूपे अनंत वेशी देखिले त्याशी बाप रखुमा देवीवर कोण बालले कैसे देखिला देखिला मैनी देवाचा देव पेटला संदेह निमाले राई तुझ आ देखिला देखिला मैनी देवाचा देव. देवाचा देव मी पाहिला. देवाचा देव पाहिला नाही तर अनंत रूपात पाहिला.
अनंत वेशात पाहिला, अनंत रूपामध्ये नटलेला परमात्मा आणि तोच प्रभू आहे. देवा तुझं स्वरूप मला आज कळलं. कधी कळलं? श्री गुरुची कृपा झाल्यावर देव कळत असतो. आणि श्री गुरुच्या पात्रतेला होण्यासाठी पहिली सेवा करावी लागते. काय करावं लागते? सेवा करावं लागते. डोळ्याला जे दिसल ते करावं लागतं, ती सेवा आहे. व कपडे घालून येईन तिथं बसन ते नाही. श्री गुरुला जे आवडतंय ते करणं ती सेवा आहे. ती बडबड म्हणजे सेवा नाही. मागं मोरी हिंडणं म्हणजे सेवा नाही. न सांगता तुम्हा कळ येतो अंतर. आंतरिक कळावी की काय अपेक्षित आहे आणि अशी सेवा करावी. कारण का त्या सेवेला पात्र झालेला अर्जुन देवाचं स्वरूप पाहिलं. ज्या दशेत पाहत होता ती दशा मुक्त झाली आणि त्या प्रभूशी एकरूप झाला. असा हा परमात्मा आहे. आणि ऐसा अर्जुन साधारण आपुलिया दर्शनाची निविधाने कळो न घेतला तिने अनंत रूपी. आपल्या दर्शनाने त्या भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने, भगवान श्रीकृष्णाच्या बोधाने, भगवान श्रीकृष्णाच्या नामाने काय झाला? अनंत रूप पाहिला. या जगतामध्ये जेवढे रूप आहेत तेवढे माझ्या श्रीकृष्णाच्या इथं. आणि अशी स्थिती अर्जुनाला झाली. तशीच आपल्याला व्हावी एवढीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते. बाबा परमार्थ करा, अर्धवट करू नका बरं का. अर्धवट का आई कामाचा ना घाटका ना घरचा असं नका करू. जेवढं झिजता येईल, जेवढी मेहनत करता येईल तेवढी कसोटीने त्या बोधाला, त्या परमेश्वराच्या स्वरूपाला प्राप्त होण्याचा प्रयत्न करा. अर्धवट नका, एवढंच करा असं नाही. श्वास या देहामध्ये जोपर्यंत आपला श्वास आहे ना तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा बरं का. आपण पोहोचवलो नाही असं नाही, पोहोचलो पण प्राप्त काय झालं? अनुभव काय आला? काय अनुभव आला नाही? अनुभव येण्यासाठी रात्र आणि दिवस त्याचंच भजन करा, बाकी काही करू नका. आणि त्या भजनाचं साधन तुम्हाला दिले. जसं अर्जुनाला विश्वरूप दाखवण्याचं साधन दिलं तसंच तुम्हाला ब्रह्मरूप दाखवण्याचं साधन दिलं. आणि त्या ब्रह्मानंदामध्ये तुम्ही मुक्त राहा. जशी अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकष्टे निवारी बहुत निवारिले, तसं तुमचंही काहीही काम करणारा माझा परमेश्वर परमात्मा श्रीगुरु आहे. आस्था पाटीला का विठ्ठलाची लेखा कोण करी, कोण करणार नाही, काय करणार नाही, सर्व करतो. फक्त त्याला शरण दास सर्व भावी दास झालो त्याचा, सर्व भावाने त्याचा दास व्हा. तो परमात्मा तुमच्या आतमध्येच आहे, तुमच्या मागे पुढे राहतो आणि अनेक संकटाचं निवारण करणारा आहे. संकष्टी बहुत निवारी, संकष्ट निवारण करतो. तुम्हाला कळू देत नाही, तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही, त्याच्या आधी तो हजर होतो. म्हणून असं जप, असा नाम, असा सोहळा पुन्हा स्वर्गात नाही, पुन्हा कुठं नाही बाबा. मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने हेच करावं. साधू संत हेच सांगायला आले. उद्धराया दीन जनाच्या उद्धरायला आले. तसं आता आपल्याला वेळा काळाची काही गरज नाही बरं का. ज्याच्यासाठी जन्माला आलो तेच करायचं आहे, पण काही मर्यादा आहेत. सगळ्याला मिसळून मिळून राहावं लागतो, संसारही करावा लागतो. लोक नावं ठेवू नये म्हणून संसार आहे, तर संसारात मजा नाही. पण तसं बी नाही, लोक नाव ठेवतात तो संसारामध्ये. काय करावं त्याच्या संसाराला म्हणतात. असं बी संसार करू नका, संसार कमी करू नका, पण संसारात मन ठेवू नका.
संसार असा करू नका तुम्हाला सोयरे हसतील, तुम्हाला पाहुणे हसतील, तुम्हाला लोक हसतील, लोक नाव ठेवतील, असंही करू नका. प्रपंच करा, प्रपंच डोक्याने करा, पण डोक्यात ठेवून परमार्थ डोक्यात ठेवा आणि प्रपंच डोक्याने करा, पण डोक्यात ठेवू नका. कळलं? जग डोळ्याने पहा आणि ब्रह्म डोळ्यात ठेवा. रूप डोळा येऊन बैसले हो. रूप कुठं पाहिजे? डोळ्यात येऊन बसलं पाहिजे. रूप पाहायचं नाही, डोळाच रूप झालं पाहिजे. डोळ्यात रूप येऊन बसलं पाहिजे. डोळ्याने जग पहा पण डोळ्यात रूप ठेवा. आणि हे सामर्थ्य माझ्या श्रीगुरुकडे आहे, प्रभूकडे आहे बरं का. आणि अशी स्थिती झाली की अर्जुनासारखी होती. तो अनंत रूपामध्ये देव पाहतो, अनंत विषयामध्ये देव पाहतो आणि सर्वेकडे तो कोंढाटलेला परमात्मा पाहू लागला. झालेली सेवा माऊलीच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी आणि सर्व साधकांच्या चरणी. उद्या आहे बीज बरं का. उद्या बीज आहे. सगळ्यांनी लवकर या. जमलं तर विठ्ठल जप करू. आणि बरीच काम आहेत बरं का. आपल्याला काय काय करायचं आहे. कोणी कुचराई करायची नाही. जे डोळ्याला दिसल ते करायचं. कोणी मला सांगलं नाही, तुला सांगलं नाही, कुठं कागद जरी दिसलं तरी उचलून टाका. मी तुमचा दास होतो बरं का. मी काय होतो? तुमचा दास. तुमची या दासाचा मी दास. कुठं पत्रवळी दिसली, कुठं कागद दिसलं, कुठं गिलास दिसला, कोणाच्याही डोळ्याला दिसू त्याने उचलायचं आणि बाजूला सारायचा. कोणीही कुणाला काम सांगायची गरज पडू नये, कोणी कुणाला बोलायची गरज पडू नये. बाबा याच्यासाठी चालू. धर्मराजाच्या घरी भगवान परमात्म्याने पत्रवळ्या उचलल्या, दूर न उचलले. देव काम करतो, तुम्हाला काय झालं? सगळ्यांनी करा. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. ज्याच्या नशिबात आहे त्याला शिवा भेटते. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ तुकाराम 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 तुकाराम